ओके. सो पेपर डिस्कशनचा व्हिडिओ ऑब्व्हियसली होपफुली तुम्ही पेपर व्यवस्थित दिलेला असणार आहे. मार्क्स बघूया आपण काय येतात ते. तोपर्यंत ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी नक्की जा व्हिडिओ बघा. तुम्हाला तुमचे काही जे डाऊट्स आहेत पेपरच्या क्वेश्चन्सबद्दल किंवा नाही सॉल्व्ह झाले असे क्वेश्चन्स आपण इथे सगळे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो चला डिस्कशनला सुरुवात करूया, जास्त वेळ नको लावूया. फर्स्ट क्वेश्चन बघूया काय. ABCDEF इज अ रेग्युलर हेक्सागॉन. ठीक आहे. त्यांचं म्हणणं एक रेग्युलर हेक्सागॉन आहे, काढून घेऊया. ठीक आहे. आता थोडंसं ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे फिगर काय अगदी माझी परफेक्ट येणार नाही. ठीक आहे. रेग्युलर हेक्सागॉन विथ सेंटर O. ठीक आहे. जसं वाक्य आहे तसं आपण वाचतोय तसं पुढे जायचं. ठीक आहे. इफ द पोझिशन वेक्टर्स ऑफ A and B आर ओके. A आणि B चे पोझिशन वेक्टर दिले, मी तर A आणि B ह्याला म्हणतो. ठीक आहे. याला थोडं कनेक्ट करून घेऊया, त्याला पुढे आपल्याला उपयोग येणार. ठीक आहे. सो कनेक्ट दिस थिंग. त्यानंतर काय दिलं, A आणि B चे पोझिशन वेक्टर दिले रिस्पेक्टिव्हली, देन BC इज. सो ठीक आहे, मी याला ABCDEF पूर्णच नाव देऊन टाकतो. आता त्यांना BC पाहिजे काय आहे तो. ठीक आहे. सो आय विल जस्ट कनेक्ट दिस थिंग. आता हे कनेक्ट केल्यानंतर ना एक गोष्ट बघा की आपल्याला ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. AB आपल्याला Aचा पोझिशन वेक्टर दिले, Bचा पोझिशन वेक्टर दिलाय. मग त्याच्यावर मी काय करू शकतो या फिगर प्रमाणे, जर मला BC पर्यंत पोहोचायचं असेल ना तर मी काय करतो बघा, पहिला OA वेक्टर काय दिलेला आहे तर OA वेक्टर मी काढू शकतो, तो म्हणजे I - J + 2K हे दिलेलं आहे मला ऑब्व्हियसली. त्याच्यानंतर मला OB दिलेला आहे कारण की मी ओरिजिन पासून पकडतो ना. सो ओरिजिनल जे वेक्टर आहेत तसे राहणार आहे, 2I + J + K. ठीक आहे. आता बघा OC जर मी काढायचं म्हटलं तर OC कशाला इक्वल असणार आहे तर AB ला इक्वल असणार ऑब्व्हियसली. ओके. सो जर हा AB ला इक्वल आहे तर AB मिळणार कसं आहे मला, OB - OA नी मिळेल. सो OB - OA ज्यावेळी मी करून घेणार आहे त्यावेळी मला काय भेटणार आहे, I + 2J - K. ठीक आहे. म्हणजे मला OC भेटला. आता OC भेटला ह्याचं मला गरज लागणार आहे कारण मी आता BC जेव्हा काढायला जाणार आहे तर BC काय होणार आहे बघा, BC काय होणार आहे OC. ओके. OC - OB. ठीक आहे. सो ट्रायंगल लॉ प्रमाणे तुम्ही जा, तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी मला OC ची गरज होती, OB माझ्याकडे ऑलरेडी होता. म्हणजेच काय येणार आहे, I + 2J - K - 2I + J ओके + K. ठीक आहे. ओके. सो हे तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून घ्या. काय येणार इथे बघा, -I होईल इथे, +J होईल आणि इथे काय होईल -2K होईल. ओके. सो इथपर्यंत मला वाटतं क्लिअर असेल. तर ऑब्व्हियसली तुमचा आन्सर इथे तुम्हाला भेटलेला आहे, BC काय आहे ते. ठीक आहे. सो या पद्धतीने जायचं होतं. हेक्सागॉनचे प्रॉब्लेम मी आधी पण बोललो होतो, सोडवा, थोडीशी सवय ठेवा. ठीक आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम इज डन. कुठे ऑप्शन ते चेक करून घ्या. ओके. सो -2K + J हे ऑप्शन आहे इकडे. आता पोझिशन वेक्टर ऑफ 2 व्हर्टायसेस अँड सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे व्हर्टायसेस 2 दिलेत आणि एक सेंट्रॉइडचं मला इथे दिलेलं आहे. सो हा एक व्हर्टेक्स दिलाय, हा एक व्हर्टेक्स दिलाय आणि हा मला सेंट्रॉइड दिलेला आहे. ठीक आहे. सो रिस्पेक्टिव्हली म्हटलं ऑब्व्हियसली तसेच कन्सिडर करणार. द पोझिशन वेक्टर ऑफ थर्ड व्हर्टेक्स, म्हणजे जर ABC मी जर व्हर्टायसेस पकडले ना, A, B आणि C जर व्हर्टायसेस पकडले तर यातलं मला ना एक गोष्ट इथे मिसिंग आउट दिलेली आहे. मिसिंग आउट म्हणजे इथे मला एक गोष्ट दिलेली नाही आहे. आता ती कुठली दिलेली नाही आहे हे मला इथे चेकआउट करायचं आहे. ओके. आय नीड टू चेक दॅट थिंग की मला कुठली गोष्ट इथे मिसिंग आहे. सर ते बघण्यासाठी ऑब्व्हियसली मी इथे काय करणार, पहिली गोष्ट म्हणजे मला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. सो मला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती आहे काय, A + B + C. ओके. A + B + C / 3 मला हा फॉर्म्युला माहिती आहे. ठीक आहे. आता फॉर्म्युला माहिती आहे म्हटल्यावर मी इथे काय करू शकतो, आता बघा K. ओके. नेक्स्ट पेजवर आपण जाऊन बघूया, करायला ट्राय करूया. काय म्हणणार आहे, K इज इक्वल टू, आणि मला सेंट्रॉइड दिलं K ना, मग K इज इक्वल टू झालं A + B + C / 3 झालं. आता A + B + C / 3 झाल्यावर तुम्ही यातला कुठलाही एक आहे ना अननोन ठेवून द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि 2 आहेत ते लिहिलेले ॲडिशन करून टाका तिथं. सो मी असं लिहिलं I + J + 2I - J + K + A, जे काही वेक्टर आपले दिलेले आहेत / 3. आणि इथे कसं आहे, A वेक्टर मी अननोन ठेवला फाइंड करण्यासाठी आणि हा माझ्याकडे K आहेच. ठीक आहे. सो हे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं इकडे 3 झाला, इथे K 2 आहे म्हटल्यावर हा इथे काय येणार आहे -3 आहे. ठीक आहे. -3 आहे + 2K. ठीक आहे. बघूया ऑप्शन आहे का आपल्याकडे, -3 आहे + 2K, -3 आहे -2K. ओके. ठीक आहे. सो हे आपला आन्सर आलेला आहे, तुम्ही चेक करून घेऊ शकता, काय हरकत नाही. सो ह्याच्या पद्धतीने तुम्ही कुठले ABC कुठलेही अननोन ठेवलं असतं तरी इथे चालण्याची गोष्ट होती, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके. सो विल एक बार आंसर की एक बार चेक करते हैं.
ठीक आहे. पुढचे क्वेश्चन बघूया, त्याला काय हरकत नाही, तुमच्याकडे आन्सर की आलेलीच असेल, तुम्ही चेक करून घेऊ शकता. आता काय दिलेलं आहे, द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉईंट ABCB, ओके, AB आणि C तिघांचे पण दिलेले आहेत पोझिशन वेक्टर, दॅन ट्रायंगल ABCs. आता एक लक्षात घ्या, अशा टाईपच्या प्रॉब्लेममध्ये ना तुम्ही काय करू शकता, मेजरली इथे तुम्ही पहिला तर ट्रायंगल ABC आहे, ठीक आहे, तो आता फिगरची काही गरज नाही, एवढं सोडा, ABC आहे, तुम्ही लेंथवरती फोकस करा, म्हणजे AB काढा, BC काढा, AC काढा, म्हणजे तुम्हाला आपोआप तुमचे आन्सर भेटायला सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे. आता मी काय करू शकतो, AB मी काढायचं म्हटलं, ठीक आहे, AB जर मी काढायचं म्हटलं तर मी काय एक ओरिजिन पॉईंट जर कुठला तरी घेतला तर तो काय OB मायनस OA होणार आहे. ठीक आहे. सो OB मायनस OA माझ्याकडे दिलेला आहे. सो मायनस I मायनस J प्लस 8K मायनस ऑफ I प्लस 2J प्लस 3K असं दिलेलं आहे. हे सॉल्व्ह केल्यानंतर मला काय भेटेल, 2I मायनस 2I मायनस 3J प्लस 5K. आता हे भेटल्यानंतर तुम्ही काय करा, सरळ याचा मॉड घेऊन टाका. ठीक आहे, याचा मॉड घ्या आणि ABचा मॉड फाइंड करून टाका, काय येईल ते चेकआउट करा. त्यानंतर सिमिलरली तुम्ही AB झाल्यानंतर BC फाइंड करा, त्याचा मॉड बघा काय येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा CA फाइंड करा याच्या पद्धतीने आणि चेकआउट करा की ऑप्शन काय करेक्ट असणार आहे. ठीक आहे. सो आता माझ्याकडे आन्सर की इथे अवेलेबल नाही आहे, सोडा तुम्ही तुमचं हे चेक करायचं आहे आणि बघायचं आहे आपला आन्सर करेक्ट आहे की नाही. ठीक आहे. सो सिम्पल होतं, ह्याच्यात काय फार नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे, ABC आर 3 वेक्टर्स ऑफ विच एव्हरी पेअर इज नॉन कोलिनियर. ठीक आहे, म्हणजे AB, BC, AC हे सगळे पेअर जे आहेत ते नॉन कोलिनियर आहेत. इफ द वेक्टर A प्लस B अँड B प्लस C आर कोलिनियर विथ C अँड A रिस्पेक्टिव्हली देन A प्लस B प्लस C. ठीक आहे. सो आता महत्वाची गोष्ट नाही ह्या प्रॉब्लेममध्ये ही आहे बघा, हे आणि हे कशासोबत कोलिनियर आहेत, C आणि A सोबत. सो मी इथून सुरुवात करू शकतो, मी काय लिहू शकतो, A प्लस B जर C सोबत कोलिनियर आहे तर समथिंग लॅम्बडा C आणि सर ओके हां, आणि दुसरं काय दिलेलं आहे मला की B प्लस C हा कोलिनियर आहे कशासोबत, A सोबत. सो मी त्याला काहीतरी वेगळं टाकतो, SA लिहून टाकतो. ठीक आहे. आता याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं, आपण सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. सबस्ट्रॅक्ट केल्यावर काय भेटेल मला, AC A मायनस C इज इक्वल टू TC मायनस SA. ठीक आहे. आता हे वेक्टर हे खेळत बसा, वेक्टर तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता ह्याला थोडंसं अजून फर्दर सिम्प्लिफाय केलं तर कॉमन काढायचं म्हटलं तर A इकडे कॉमन आला आणि इकडे 1 प्लस T कॉमन आला C सोबत. पण आता मला एक गोष्ट माहिती आहे की A अँड C आर नॉन कोलिनियर. ओके, नॉन कोलिनियर आहेत हे मला माहिती आहे. जर असं असेल तर 100% 1 प्लस S इज इक्वल टू 0 आणि 1 प्लस T इज इक्वल टू 0. याच्यावर मला T इज इक्वल टू काय भेटला, -1. आणि मला विचारलेलं पण काय, A प्लस B विचारलंय ना, A प्लस B प्लस C असं काहीतरी विचारलंय. सो A प्लस B काय होणार आहे, इथे -1 टाकल्यावर -C होऊन जाणार. ठीक आहे, इट विल बिकम -C. मला वाटतं इथपर्यंत गोष्ट क्लिअर असेल. आपल्याला काय विचारलेलं आहे, ओके, A प्लस B प्लस C बरोबर, म्हणजे तो 0 होऊन जाणार आहे. ओके. सो इफ यू ब्रिंग इट हिअर A प्लस B प्लस C विल बी इक्वल टू 0. ठीक आहे. सो एवढं कळायला काय हरकत नाही आहे, कठीण नाही आहे ह्याच्यामध्ये काही. थोडंसं विचार करून सोडवलं तर मला वाटतं हा पेपर काय कठीण नव्हता, अजिबातच कठीण नव्हता. ठीक आहे. नेक्स्ट बघूया काय दिलं आहे. If R is 3I plus 2J minus 5K and A is something, B is something, C is something such that, ओके, कंडिशन दिल्या. आता ह्यापेक्षा सोपा प्रॉब्लेम काय अपेक्षा ठेवू नका. R दिलाय, A दिलाय, B दिलाय आणि C दिलाय. तुम्ही टाका बिंदास इकडे आणि त्यानंतर तुम्ही काय करा, इथे कोएफिशियंट्स कम्पेअर करून घ्या. I चे कोएफिशियंट्स कम्पेअर करा, बरोबर आहे, J चे कोएफिशियंट कम्पेअर करा, K चे कोएफिशियंट कम्पेअर करा. ठीक आहे. तुम्हाला इक्वेशन्स मिळून जातील, 3 इक्वेशन मिळतील. आता इथून जरी चेकआउट करायचं म्हटलं, हे जर इक्वेशन मांडलं इथे आणि विचार केला तर हे I चे कंपोनंट्स आहेत, हे सगळे कम्पेअर जर केले तर मला इक्वेशन असं काहीतरी भेटेल बघा, 3 इज इक्वल टू 2 लॅम्बडा प्लस म्यू मायनस 2v. हे I चे कंपोनंट कम्पेअर केल्यावर, J चे कंपोनंट कम्पेअर केल्यावर काय भेटते बघूया. ओके, मायनस इथे काय होईल, इथे होईल 3 म्यू आणि प्लस v. ओके, हे येईल. आणि K चे कंपोनंट कम्पेअर केल्यावर -5 इज इक्वल टू काय येणार आहे, हा लॅम्बडा असाच राहिला, इथे मायनस साईन आली, 2 म्यू आणि -3v. ठीक आहे. आता हे 3 जर इक्वेशन मिळाले तर आपण सॉल्व्ह करायचे. वी कॅन सॉल्व्ह दिस इक्वेशन्स अँड वी कॅन फाइंड अवर आन्सर. वी कॅन फाइंड म्यू, v अँड लॅम्बडा. सो ते तुम्ही फाइंड करा ह्याच्यावरून. सो दिस विल बी इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 3. यू कॅन फाइंड दोज अँड यू कॅन व्हेरीफाय विच ऑफ द ऑप्शन्स इज करेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया, द पोझिशन वेक्टर ऑफ 3 पॉईंट्स आर, 3 पॉईंट दिलेत आणि म्यू लॅम्बडा वगैरे नॉन कोप्लॅनर दिलेला आहे. आणि देन पॉईंट्स आर कोलिनियर व्हेन. अच्छा, म्हणजे व्हॅल्यूज कधी विचारलेत ते. आता ABC आपण असे पॉईंट पकडूया सरळ सरळ, ABC आणि पॉईंट्स हे आहेत रिस्पेक्टिव्हली असं म्हणूया. आता AB फाइंड करायचं, बरोबर आहे, म्हणजे काय झालं, OB मायनस OA. आता हे आपण करून झालेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन भेटेल. AC फाइंड करा, OC मायनस OA, ह्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन भेटेल.
ठीक आहे. आता इथून तुम्ही फर्दर सॉल्व्ह करू शकता. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय कठीण नाही. पहिली स्टेप हीच आहे की हे आणि हे मिळवा. त्याच्यानंतर काय की द पॉईंट्स आर कोलिनियर इफ ए बी विल बी इक्वल टू समथिंग. आता हे लॅम्बडा म्हणा किंवा लॅम्बडा यूज झालाय, मग टी म्हणा, टी ए सी म्हणा. ठीक आहे. सो आता असं असताना आपण काय म्हणू शकतो, ही कंडिशन आपल्याला माहिती आहे. सो नाव यू कॅन कम्पेअर अँड यू कॅन फाइंड युअर आन्सर्स. तुम्ही इथून व्हॅल्यूज काढू शकता. ओके. सो अगेन हे अशाच टाईपचं कंपॅरिझन, IJKच्या व्हॅल्यूजचे कंपॅरिझन करा आणि तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. सोपं आहे, थोडंसं विचार करायला पाहिजे फक्त, बाकी काय. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय दिलं आहे, ए अँड बी आर टू वेक्टर्स ऑफ मॅग्निट्यूड 2. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या गोष्टी पहिला तर लिहून घेत चला कधी पण. आपल्याला दिलेलं आहे ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी इज इक्वल टू 2 दिलेलं आहे आणि दिलेलं आहे अँगल बिटवीन देम इज 60 डिग्री. मग ऑब्व्हियसली अँगलचा विषय आला म्हणजे इथं डॉट प्रोडक्ट घेऊन टाका बिंदा. सो ए बी तुमचा येणार आहे ए बी कॉस ऑफ 60 डिग्री. ठीक आहे. सो 2 इंटू 2 कॉस ऑफ 60 डिग्री, कॉस ऑफ 60 डिग्री म्हणजे इव्हेंच्युअली 2 झालं. ठीक आहे. तुमचं ए डॉट बी तुम्हाला भेटलं आणि त्यांनी काय विचारलेलं आहे, अँगल बिटवीन दिस अँड दिस. आता अशा टाईपचे प्रश्न भरपूर सोडून झाले. शेवटी डॉट प्रोडक्टच घ्यावं लागेल. फक्त आता ए डॉट बीच्या ऐवजी काय लागेल, ह्या दोघांमधला डॉट प्रोडक्ट घ्या. म्हणजेच काय झालं, ए इंटू ए प्लस बी. आता हे मॉड लिहूया म्हणजे ते जास्त क्लिअर होईल. आणि कॉस ऑफ थीटा. मग आता इथे काय होणार आहे, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. इथे काय करू शकतो आपण, ह्याला स्क्वेअर करून घ्या, मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे स्क्वेअर होईल. म्हणजे हे असं होईल ए स्क्वेअर प्लस ए डॉट बीच होईल इव्हेंच्युअली आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो उपयोगी येईल. सो ह्याचं 2 आहे, ह्याचं ए प्लस बी आहे तसं लिहिलं, हा कॉस थीटा आहे तसा लिहिला. ठीक आहे. सोडवायचं म्हटलं तर 2 स्क्वेअर 4, 4 प्लस 2, ए डॉट बीची व्हॅल्यू 2 आहे. त्यानंतर 2 इंटू ए प्लस बी तसाच ठेवला आणि इथे लिहिला कॉस ऑफ थीटा. ठीक आहे. आता याच्यावर मी काय लिहू शकतो, कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 3 अपॉन ए प्लस बी. ठीक आहे. 3 अपॉन ए प्लस बी. पण इकडे माझं काम नाही संपत. मला आता काय आहे, इथून मला ह्याची व्हॅल्यू पण मिळणं गरजेचं आहे. सो मी काय करू शकतो, आता ए प्लस बी होल स्क्वेअर जर मी काढला तर मला काय भेटणार आहे, इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 4 प्लस 4 प्लस 2ab म्हणजे इंटू 2 म्हणजेच काय झालं 12. म्हणजे हे ए प्लस बी इथे काय होणार आहे, हा स्क्वेअर गेला निघून. ठीक आहे. सो इथे इव्हेंच्युअली काय राहणार आहे, इथे आपल्याकडे राहणार आहे ते 2√3. 2√3 राहिलं. मी आता इथे सबस्टिट्यूट करतो. सो 3 अपॉन 2√3. आता काय सॉल्व करायचं, √3 इथे किती येणार आहे आपलं, √3 अपॉन 2. मला वाटतं झालं आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल भरपूर झालेत. सो सगळ्यांना हे जमलंच असेल अशी अपेक्षा तरी आहे. ठीक आहे. सो सिम्पल होता, ह्याच्यामध्ये काय फार दम नाही आहे, क्वेश्चनमध्ये इझी होता. त्यानंतर जाऊ घ्या, ए बी इक्वल दिला आहे, ए मायनस बी इज इक्वल टू 1. आता 100% ह्याचा कुठेतरी स्क्वेअर आला. अँगल बिटवीन ए बी विचारलेलं म्हटल्यावर साधा क्वेश्चन आहे, जास्त वेळ नाही द्यायचा याला. चला बघूया आपण काय आहे. पटकन तुम्ही सुद्धा सोडवलं असेल असं मला अपेक्षित आहे. काय होणार याचं, ए स्क्वेअर ओके प्लस बी स्क्वेअर मायनस 2 ए डॉट बी ओके इज इक्वल टू 1च आहे ना ते, बरोबर आहे 1 आहे. म्हणजे इथे तुमचं काय होणार आहे 1 1 आणि हे 2 म्हणजे 1 प्लस 1 मायनस 2ab इज इक्वल टू 1 असं. ओके. आता हे इक्वल टू इकडे लिहूया नको, आपल्याला माहिती आहे ह्याची व्हॅल्यू 1 आहे. सो इकडे सो इव्हेंच्युअली ए डॉट बी काय आलं, ओके हे ए डॉट बी आहे. ए डॉट बी काय आलं 1/2 आलं. मग त्याच्यानंतर आपण काढू शकतो दिस थिंग इंटू दिस इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू 1/2. ओके. सो कॉस ऑफ थीटा काय येणार आहे 1/2. सो थीटा इज इक्वल टू π/3. सिम्पल होता, फार काय याच्यात डिफिकल्ट असा विषय नाही आहे. तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी फक्त इथे मेन्शन करायच्या होत्या, बाकी काही नव्हतं करायचं. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट इथे कळली असती, तुम्ही बाकीच्या गोष्टी इझिली इथे फाइंड करू शकत होतात. चला हे झालं. त्याच्यानंतर बघूया काय आहे क्वेश्चन. आता ए दिला आहे, ए मायनस बी दिला आहे, ए प्लस बी दिला आहे. ठीक आहे. आता इथे अँगल विचारायचा टॅनचा, तर हे उपयोगी आला असता. आपल्याला बी वेक्टर काढायला सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. बी वेक्टर काढायला सांगितलं, काय कठीण नाही आहे. आपण पहिला इथे विचार करूया की ह्या दोन्ही कंडिशनचा वापर मला कसा करता येईल. ठीक आहे. सो जर मी असं लिहिलं ए मायनस बी होल स्क्वेअर, ठीक आहे, किंवा ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी होल स्क्वेअर, हे जेव्हा इक्वेट करेन ना त्यावेळी मला असं काहीतरी इक्वेशन भेटणार आहे ए डॉट बी. तुम्ही ट्राय आउट करा. ठीक आहे. सो हे जर आहे तर ह्याच्या आणि ह्याच्या व्हॅल्यू मला माहिती आहेत. म्हणजे 4ab मला काय भेटेल, 4ab इज इक्वल टू 10² मायनस 8² म्हणजे
36 म्हणजे ए डॉट बी माझा इथे 9 झाला. ठीक आहे. सो ह्या क्वेश्चनमध्ये हीच ट्रिकी पार्ट होता. हा जमला असेल तर पुढचं तर काहीच नव्हतं. हे काय नॉर्मल जे दिलं आहे ए मायनस बी स्क्वेअर केला की तिकडे आपल्याला भेटणार होतं 5 स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जो की आपल्याला पाहिजे मायनस 18. ठीक आहे. आणि हे किती झालं, हे 8 आहे ना. सो 8 स्क्वेअर इज इक्वल टू 7 प्लस इथे काय येणार आहे, हा बी तसाच ठेवला म्हणजे इथे सोडवलं तर बी स्क्वेअर म्हणजे हे किती झालं 64 57 म्हणजे हा झाला रूट 57. ठीक आहे. सो हे ऑप्शन असेल कुठे ना कुठे आहे. चेक करत चला ऑप्शन्स काय असं काही वेगळं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं काय दिलं आहे बघा पार्ट. इफ ए अँड बी आर युनिट वेक्टर्स अँड अल्फा इज द अँगल बिटवीन देम देन कॉस अल्फा इज इक्वल टू. मला वाटतं आता हे पण सोडवायला तुम्हाला जमलं असेल. हां, फक्त इथे एक ट्रिकी पार्ट जो होता तो समजवतो. काय होता की कॉस अल्फा आपल्याला माहिती आहे की ए डॉट बी आहे. ठीक आहे. जर कॉस अल्फा ए डॉट बी आहे, ओके, अँगल बिटवीन देम आहे ना, अँगल बिटवीन ए अँड बी युनिट वेक्टर असल्यामुळे ऑब्व्हियसली हे ए डॉट बी आलं. तर मी इथे काय करू शकतो की ॲडजस्टमेंट करतो की इथे 2 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 मायनस 1 इज इक्वल टू ए डॉट बी. ओके. आता या ॲडजस्टमेंटचा फायदा कसा होईल ते दाखवतो. 4 कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 इज इक्वल टू 2, हा 1 तिकडे घेऊन गेलो, 2 प्लस 2 इंटू ए डॉट बी झालं. ठीक आहे. आता हे जे आहे ना 2 ह्याच्याऐवजी मी असं लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कारण मला हा फॉर्म्युला माहिती आहे ना की आपल्याला ह्याचे युनिट वेक्टर दिलेत म्हटल्यावर ह्या दोघांचं ॲडिशन हेच येणार आहे. म्हणजे हे इव्हेंच्युअली काय झालं की हा ए प्लस बीचा होल स्क्वेअर झाला. ठीक आहे. हा जर ए प्लस बीचा होल स्क्वेअर आहे म्हणजेच काय, हे झालं ए प्लस बीचा होल स्क्वेअर. ओके. मॉड घेऊया आपण दोन्ही साईडला म्हणजे इथे पण काय येईल आपलं, इथे येणार आहे 2 कॉस, ओके, कॉस स्क्वेअर अल्फा बाय 2 होल स्क्वेअर घेऊन टाकूया म्हणजे इथे स्क्वेअर काढून टाकू. सो 2 कॉस अल्फा बाय 2 इज इक्वल टू ए प्लस बी अशा पद्धतीने राहील. ठीक आहे. असं राहिलं. आता काय होणार आहे, हा 2 इकडे घेऊन येऊया. सो कॉस ऑफ अल्फा बाय 2 इज इक्वल टू 1 बाय 2 इंटू ए प्लस बी. ओके. सो सिम्पल होतं. थोडंसं फक्त इथे ॲडजस्टमेंटचा जो विषय आहे हा क्लिअर करून घ्या. ओके. सो हा थोडा चॅलेंजिंग होता असं मी म्हणेन ह्याच्यामध्ये. बाकी काय असं फार आत्तापर्यंतचं काय एवढं वाटलं नाही मला. ओके. त्याच्यानंतर बघूया काय दिलेलं आहे, ए प्लस बी. ठीक आहे. आणि ए मायनस बी. देन हा सोडवा तुम्ही, ह्याच्यात काय फार दम नाही आहे. हे दोन्ही आहेत, तुम्ही स्क्वेअर करू शकता. बघा, चेक करा काय करता येईल आणि सोडवून काढा. हे मला वाटतं मॅक्सिमम लोकांचं हे बरोबर आलेलं असेल, याच्यामध्ये काहीच विशेष नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट बघूया काय दिला क्वेश्चन की दिस स्क्वेअर. आता क्रॉस प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्ट एकत्र दिले. तुम्ही काय करा, एक्सपांड करून घ्या ना. एकदा हा एक्सपांड करा. आता ए क्रॉस बी जर होल स्क्वेअर आहे, मी जर एक्सपांड करायचं म्हटलं तर काय होईल, दिस, ओके, इंटू दिस इंटू साइन ऑफ थिटा आणि एन कॅप याचा स्क्वेअर. म्हणजेच इव्हेंच्युअली काय होणार आहे, हे आणि हा बी एन कॅप तर निघून जाईल कारण मॉड घेतोय मी. सो हे झालं. सो ह्याच्यामध्ये काय होऊन जाणार आहे, हे मला एक भेटलं तर आता ए डॉट बी पण मी इथे मिळवण्याचा प्रयत्न करेन. सो ए डॉट बी मला इथे काय भेटणार आहे, स्क्वेअर केल्यावरती सिमिलर दिस फक्त इथे काय येणार आहे कॉस ऑफ थिटा, बाकी काही नाही. म्हणजे इथे पुन्हा दिस स्क्वेअर आणि इथे कॉस स्क्वेअर थिटा. आता हा इक्वेशन 1, हा इक्वेशन 2, ॲड 1 अँड 2 ॲड केल्यानंतर ते कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर 1 होईल आणि उरणार तुमच्याकडे एवढंच आहे, ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. ठीक आहे. सो दिस शुड बी युअर आन्सर. जमलं असेल, काही कठीण नव्हतं. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघूया. पी एन क्यू आर 2 नॉन कोलिनियर. ओके. पी एन क्यू आपल्याला इथे नॉन कोलिनियर दिलेले आहेत अँड नॉन झिरो वेक्टर्स सच दॅट. आता ही कंडिशन स्टडी करणं फार इम्पॉर्टंट आहे. इफ यू स्टडी दिस कंडिशन प्रॉपरली, इथे बघा दिस अँड दिस, ओके, आणि हे वेक्टर बघा क्रॉस दिस अँड दिस. ह्या कंडिशनवर मला एक कळतं दॅट पी क्रॉस क्यू इज परपेंडिक्युलर टू पी अँड क्यू. ओके. इट इज परपेंडिक्युलर टू पी एज वेल एज क्यू. देअरफोर मी कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो, पी क्यू आणि पी क्रॉस क्यू आर नॉन कोप्लॅनर. बरोबर आहे. काय नाही, आता परपेंडिक्युलरिटीची कंडिशन आहे, कोप्लॅनर होणारच नाहीत, ते नॉन कोप्लॅनर असं जर आहे तर गिवन जे लिनियर रिलेशन आहे ते पॉसिबल तेव्हाच आहे ज्यावेळी काय होणार आहे की बी मायनस सी इज इक्वल टू 0. बघा पुन्हा सांगतो, द गिवन लिनियर रिलेशन इज पॉसिबल ओनली वेन दिस कंडिशन्स विल एक्झिस्ट. बी मायनस सी इज इक्वल टू 0, सी मायनस ए इज इक्वल टू 0, ए मायनस बी इज इक्वल टू 0. देअरफोर ह्या कंडिशनवर म्हणू शकतो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. जर असं आहे आणि अँगल एक 90 डिग्री आहे तर तो राईट अँगल ट्रायंगल व्हायला पाहिजे.
ठीक आहे, इथपर्यंत मे बी तुम्हाला क्लिअर असतील गोष्टी. आता इथे पण बघा ह्या क्वेश्चनला A, B, C आर 3 वेक्टर सच दॅट. आता ह्या कंडिशनवरून तुम्हाला थोड्या गोष्टी कळल्या ना, हे इज इक्वल टू 0 मेन्शन केले म्हटल्यावर कुठे ना कुठे परपेंडिक्युलरिटी कोलिनियरिटी आल्याच विषय. ठीक आहे, सो इथे थोडंसं विचार करायचा. आता इथे मी काय म्हणू शकतो ह्या इक्वेशनवरून की बाबा बघा ह्या इक्वेशनवरून मी असं म्हणतो की A.C, ओके, सिम्प्लिफाय केल्यानंतर A.C इज इक्वल टू B.C इज इक्वल टू 0. व्हेन यू सिम्प्लिफाय यू विल गेट दिस थिंग. म्हणजेच काय आहे, C इज परपेंडिक्युलर टू A अँड ॲज वेल एज B, म्हणजे C A आणि B ला दोघांनाही परपेंडिक्युलर आहे. जर असं आहे तर आपल्याला माहिती आहे जर एखाद्या प्लेनमध्ये हे दोन वेक्टर्स आणि एखादा परपेंडिक्युलर आहे तर हा काय असणार आहे, पॅरलल टू देअर क्रॉस प्रोडक्ट. ओके, इट विल बी पॅरलल टू देअर क्रॉस प्रोडक्ट. देअरफॉर A क्रॉस B, ओके, इंटू C विल बी अ नल वेक्टर, दॅट विल बी अ 0. ठीक आहे, सो सिम्पल आहे. हे थेरॉटिकल क्वेश्चन होते थोडेसे की बाबा आपल्याला कंडिशन जर दिलेली आहे तर आपण त्याच्यावरून काय डिराईव्ह करू शकतो, तर हे महत्त्वाचं होतं. बघा इथे ज्यावेळी 0 असं दिलेलं मेन्शन असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे बाबा हे परपेंडिक्युलरिटीचे इथे कुठेतरी कंडिशन इंट्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, सो चला पुढचे क्वेश्चन बघून घ्या काय आहेत. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन काय झालं, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ A अँड B अँड मेकिंग अन ॲक्युट अँगल विथ वेक्टर K इज. ठीक आहे, म्हणजे युनिट वेक्टर आपल्याला फाइंड करायला सांगितलंय. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, युनिट ओके वेक्टर इज इक्वल टू प्लस मायनस A क्रॉस B अपॉन मॉड ऑफ A क्रॉस B. मला वाटतं हे आठवत असेल तर गोष्ट तुमचा हा प्रॉब्लेम जवळजवळ सगळ्यात सुटला. हा तुम्हाला A क्रॉस B फाइंड करायचा आहे, तो फाइंड करून घ्या तुम्ही. ओके, सो A क्रॉस B फाइंड करायचं तुम्हाला दोन पर्याय सांगितले. डायरेक्टली इथे हे ऑब्झर्व करायचं. ओके, हा जो 1 आणि 1 आहे हा 2 -1 आणि 3 आहे, हे इथं सॉल्व्ह करायला घेतलं तर तुम्ही A क्रॉस B डायरेक्टली इथे मिळवू शकता. हे होणार आहे 3 + 1 म्हणजे 4 आहे, हा मायनस J होईल आणि मायनस 3K होईल. ठीक आहे, सो हे मिळालं अपॉन ह्याचं काय येणार आहे, अंडर रूट दिस अँड दिस काय रूट ऑफ 26. ओके, रूट ऑफ 26 म्हणजे मी याला काय म्हणू शकतो, प्लस मायनस 1/√26 इंटू 4i मायनस J मायनस 3K. ठीक आहे, सो हाच तुमचा युनिट वेक्टर आहे आणि काही कठीण नाही याच्यामध्ये, काय वेगळं असं नव्हतं. ठीक आहे, आता ॲक्यूट अँगल आहे फॉर्म करतोय वगैरे, मग आपण एक करू शकतो की डॉट प्रोडक्ट K सोबत डॉट प्रोडक्ट घेऊ शकतो याचं. सो K सोबत डॉट प्रोडक्ट जर घेतलं तर प्लस मायनस 1/√26 आणि हे काय होईल 4i मायनस J मायनस 3K. म्हणजे इव्हेंच्युअली काय भेटणार आहे, प्लस मायनस 1/√26 इंटू मायनस 3. ठीक आहे, सो फॉर अन ॲक्यूट अँगल युनिट वेक्टर काय होऊन जाईल याच्यावरून आपला -1/√26 आणि 4i मायनस J मायनस 3K. ठीक आहे, सो ऑप्शन असेल आहे ऑप्शन. ठीक आहे, सो काय हरकत नाही आहे, ह्याच्यावरूनच तुम्हाला कळायला हवं होतं की बाबा जर परपेंडिक्युलर टू बोथ वेक्टर्स आहे तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे मेकिंग ॲक्यूट अँगल विथ वेक्टर K. सो मी काय डॉट प्रोडक्ट घेऊन बघितला आणि इथे वेळेला निगेटिव्ह साईनच इथं येणार आहे. ठीक आहे, सो मायनस साईन इथे येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, ABC दिलाय आणि इफ C इज पॅरलल टू द प्लेन कंटिन्यू वेक्टर A and B. ठीक आहे, आता ही गोष्ट एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जी आपण मागे पण डिस्कस केली होती की एखाद्या प्लेनमध्ये जर दोन वेक्टर प्रेझेंट आहे आणि त्याला परपेंडिक्युलर एखादा वेक्टर दिलेला आहे फाइंड करायला, तर आपल्याला ते कळलं पाहिजे की वेक्टर C विल बी पॅरलल टू प्लेन, ओके, प्लेन ऑफ A अँड B. म्हणजेच काय आपल्याला C विल बी परपेंडिक्युलर टू A क्रॉस B, हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे कळणं आपल्याला गरजेचं आहे. सो इफ इट इज परपेंडिक्युलर मी काय करू शकतो, ह्याचा क्रॉस प्रोडक्ट डॉट C. ठीक आहे, सो आय कॅन डू दिस थिंग विल बी इक्वल टू 0. परपेंडिक्युलरची कंडिशन म्हटल्यावर आता काय नाही, आता इक्वेशन मध्ये टाकायचे I मायनस 2J प्लस 3K इंटू 2y प्लस 3J मायनस K प्लस हे काय दिलं आहे लॅम्बडा I प्लस J प्लस 2 लॅम्बडा मायनस 1 K इज इक्वल टू 0. हे सोडवल्यानंतर कुठे ना कुठे आता बघूया, हे पहिला सोडवून घेऊया. बॉक्स क्रॉस प्रोडक्ट आहे, क्रॉस प्रोडक्ट सोडवा पहिला व्यवस्थित. इथे लिहून घेऊया 1 मायनस 2 3, इथे 2 3 आणि -1. ठीक आहे, ह्याच्यावर लिहायला प्रयत्न करूया. काय येणार आहे -7 आहे. ठीक आहे, अजून प्लस इथे मायनस आहे प्लस 7J आणि प्लस 7K येणार. ठीक आहे, आणि हे आहे तसं कंटिन्यू करा, लॅम्बडा I प्लस J प्लस 2 लॅम्बडा मायनस 1. ठीक आहे, K इज इक्वल टू 0. आता मी काय करू शकतो, इथून मी याचं परत डॉट प्रोडक्ट घेऊन टाकला. सो काय झालं -7 लॅम्बडा प्लस 7 इंटू 2 लॅम्बडा मायनस 1.
इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. हे सोडवायचं काय येणार आहे आपल्याला बघूया इथे. सो इव्हेंच्युअली लॅमडा विल बी इक्वल टू 0. हे सोडवून काढा, लॅमडा इथे 0ला इक्वल 100%. ठीक आहे, बघूया चला नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहेत. काय दिले बघा, लेट ए बी युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू दिस अँड दिस. ठीक आहे, आता पुन्हा तेच रिपीटेड आहेत गोष्टी. बी अँड सीला जर एखादा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे तर मला ती गोष्ट माहिती पाहिजे की युनिट वेक्टर इथे काय येणार आहे. आता अँड इफ अँगल बिटवीन बी अँड सी बी अल्फा देन बी क्रॉस सी. ठीक आहे, आता बी क्रॉस सी त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. सो मी जर मॉड घेतला, बी क्रॉस सीचा मॅग्नेट्यूड जर फाइंड केला तर काय येणार आहे, बी सी आणि साइन ऑफ थिटा. बरोबर, किंवा अल्फा अँगल दिलं तर अल्फा. आता हे तर युनिट वेक्टर म्हटलं, हे झालं साइन ऑफ अल्फा. मग आता युनिट वेक्टरसाठी मला फॉर्म्युला माहिती आहे. युनिट वेक्टर आत्ताच बघितलं आपण, बी क्रॉस सी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ बी क्रॉस सी. ओके, सो हे काय होणार आहे, बी क्रॉस सी विल बी इक्वल टू, ओके, हा युनिट वेक्टर आपण काही पकडूया, ए पकडूया फॉर एक्झाम्पल. सो हे इकडे गेलं आणि याची व्हॅल्यू साइन अल्फा आहे. सो ए इंटू साइन ऑफ अल्फा. सो दिस विल बी बी क्रॉस सी. काय कठीण नव्हतं, सोपं होतं. त्याच्यामध्ये फक्त काय थोडंसं तुम्हाला विचारायला काय कन्सेप्ट, मी मागे पण तुम्हाला म्हटलं, तुमचे कन्सेप्ट जर खूप चांगले असतील तर काय टेन्शनच नाही. ओके, करून घ्या, व्यवस्थित सोडवून घ्या. काही प्रॉब्लेम अडला, कुठे अडला तरी विचारा. असं काही नाही केवळ डाऊट सेशनचा व्हिडिओ झाला किंवा लेक्चरचा व्हिडिओ झाला म्हणजे संपलं सगळं. काय दिलं आहे बघा. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, आता इथे एकदा चेक करून घेऊया काय दिलेलं आहे. जस्ट सम क्वेश्चन्स आर मिसिंग. हां, हा क्वेश्चन राहिला. ओके, दिस क्वेश्चन रिमेंड, नथिंग इज मिसिंग, द क्वेश्चन रिमेंड. फॉर 3 नॉन कोप्लॅनर वेक्टर एबीसी द रिलेशन दिस अँड दिस होल्ड्स ओनली इफ. ठीक आहे, आता पहिली गोष्ट आहे ना, हे रिलेशन जेव्हा दिलेलं आहे तेव्हा हे म्हणजे काय फॉर्म होणार आहे, हा एक एसटीपीच फॉर्म होणार आहे तुमचा. एसटीपी हा काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप. ठीक आहे, हा कशाला इक्वल होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईपला जर तो इक्वल आहे तर व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईपमध्ये ज्यावेळी दिस अँड दिस ही कंडिशन येते, ओके, हे इंडिव्हिज्युअली जेव्हा स्टँड आउट करतात त्यावेळी हा रेक्टँग्युलर पॅरलल पाईप असतो. दिस इज हा रेग्युलर पॅरलल पाईप नाही, हा काय असतो, रेक्टँग्युलर पॅरलल पाईप. म्हणजेच काय की कॉन्करंट एजेस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि जर कॉन्करंट एजेस परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर सिंपल आहे, प्रत्येक सायक्लिक ऑर्डरमध्ये येणारा डॉट प्रोडक्ट हा 0च असणार आहे. सो दिस शुड बी युअर कंडिशन. सो सी शुड बी युअर आन्सर. सो हे समजून घ्या, ज्यावेळी ही कंडिशन होल्ड करते त्यावेळी हे म्हणजे व्हॉल्यूम ऑफ पॅरलल पाईप आहे. आणि ह्यामुळे मी सांगू शकतो इट इज अ रेक्टँग्युलर पॅरलल पाईप. अँड रेक्टँग्युलर पॅरलल पाईपमध्ये काय की कॉन्करंट एजेस काय परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. ठीक आहे, सो एवढं मला वाटतं जमलं तरी पुष्कळ आहे सध्याला. काय डिफिकल्ट तर काही नाही याच्यात सोडा, पण तरी पण कन्सेप्ट थोडंसं नसेल माहिती तर आता क्लिअर झाली असावी. ठीक आहे, 69 बघूया आपण काय दिलं. आता हे मला वाटतं तुम्ही सोडवू शकता. आता हे बघा, हे पहिला सोडवा. क्रॉस हा एसटीपी म्हटल्यावर क्रॉस घ्यायच्या, त्याच्यासोबत डॉट घ्या. आता क्रॉस जर लिहिलं तर ए प्लस बी क्रॉस बी प्लस सी. हे ज्यावेळी तुम्ही सोडवाल त्यावेळी काय येणार आहे, ए क्रॉस बी प्लस ए क्रॉस सी प्लस बी क्रॉस सी. ठीक आहे, आता हे भेटलं. आता एसटीपीच्या प्रमाणे जर टाकायचं म्हटलं, ह्याच्यासोबत जर डॉट प्रोडक्ट घेतला ना, आता मला वाटतं हे एक्झाम्पल, अशा टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला मी आधीच लेक्चरमध्ये पण एखाद दुसरं सोडवून दिलेलं आहे. ओके, आता डॉट प्रोडक्ट घेऊन टाकला. डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्ही सिम्प्लिफाय करा, तुम्हाला काय भेटेल, एबीसी एक एसटीपी भेटेल आणि दुसरा भेटेल तो प्लस बी सी ए भेटून जाईल. ठीक आहे, बी सी ए भेटेल. पण तुम्हाला इथे बी सी ए सुद्धा काय असतो, एबीसीच असतो. ओके, सायक्लिक ऑर्डरमध्ये त्या गोष्टी सेमच राहतात, चेंज होत नाही त्याची व्हॅल्यू. सो एबीसी झालं ट्वाइस ऑफ ए बी सी. सो ए शुड बी युअर आन्सर. ओके, 70th क्वेश्चन बघा, सेम आहे, अगदी पुन्हा सेम आहे. आय वुड से दॅट यू पीपल शुड ट्राय दिस थिंग. ओके, आता एक गंमत याच्यात तुम्हाला कळायला हरकत नाही, ज्यावेळी सगळे मायनस असणार आहेत ना त्यावेळी इथे पण कुठेतरी मायनस साईन येणार आहे. ठीक आहे, सो हे बाकी तर तेच आहे ना बघा, ए मायनस बी, बी मायनस सी आणि सी मायनस ए. सायक्लिक ऑर्डर तर फॉलो करत आहे. म्हणजे हे सगळं जेव्हा सोडवाल त्यावेळी बाकी काय ना, शेवटची स्टेप अशी येईल बघा, एबीसी मायनस एबीसी येईल. बाकी याच्यात काय वेगळं होणार नाही, म्हणजे आन्सर तुमचं 0 होईल. ठीक आहे, हे क्वेश्चन नंबर 70 साठीचं फायनल स्टेप डायरेक्ट मी इथे सांगितले. ते तुम्ही ह्या एक्झाम्पलवरून पण व्हेरीफाय करून घेऊ शकता, आरामात समजायला हरकत नाही आहे. ओके, सो एवढं झालं. चला पुढचं बघूया. मला वाटतं इथपर्यंत जर काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इंटिजर टाईप क्वेश्चन आहेत. चला बघायला सुरू करूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं, 71 क्वेश्चन. एबीसी आर नॉन कोप्लॅनर वेक्टर सच दॅट पी क्यू आर आर डिफाइंड ॲज.
हे पीची व्हॅल्यू दिली, क्यूची व्हॅल्यू दिली, आरची व्हॅल्यू दिली आणि ही कंडिशन दिली. काय टेन्शन नाही, या कंडिशन मी सबस्टिट्यूट करून घ्यायचं. काय येणार आहे बघा, ए प्लस बी, ठीक आहे, इंटू काय येणार आहे डॉट बी क्रॉस सी अपॉन हे काय येणार आहे बी सी. आता हे बघा, हे बी सी ए, सी ए बी सगळे सायक्लिक आहे, म्हणजेच हे ए बी सीच दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे, हा जर ए बी सी दिला आहे, पुढचा काय येणार आहे बी प्लस सी डॉट सी क्रॉस ए. ठीक आहे, हे पण खाली काय दिलं आहे, ए बी सीच दिलं आहे आणि इथे काय येणार आहे सी प्लस ए आणि इथे डॉट ए क्रॉस बी अपॉन ए बी सीच येणार आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही सोडवून घेतलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली इथे पण ए बी सी भेटणार आहे. सोडवा हवे तर, काय प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतं आता पाठ झाले असतील काही गोष्टी, की काही याचे वेक्टर प्रोडक्ट असे आहे, डॉट प्रोडक्ट हे एक्झाम्पल सोडून सवय होऊन जाते. सो इव्हेंच्युअली हे असं येणार आहे, म्हणजेच काय झालं 1 + 1 + 1 = 3. ठीक आहे, सो आन्सर याचं 3 होतं. बघूया किती लोकांचं बरोबर आलं आहे. इंटिजर टाईप म्हटल्यावर थोडंसं विचार करायला लागतो. ठीक आहे, 72 बघा काय दिलं आहे, आर बी अ वेक्टर परपेंडिक्युलर टू दिस वेअर ए बी सी = 2 इफ दिस = ठीक आहे. आता हा परपेंडिक्युलर टू दिस आहे म्हटलं, मी या कंडिशनचा एक फायदा उचलू शकतो. मी लिहू शकतो आर डॉट ए प्लस बी प्लस सी = 0. मग आता आर डॉट ए काय होणार आहे =0. सॉरी, हे आर डॉट ए प्लस आर डॉट बी, ओके, प्लस आर डॉट सी, हे काय झालं, हे सगळं =0 झालं. आता मला एक माहिती आहे की आर डॉट ए जर मी घेतलं तर तो काय होणार आहे एल इंटू बी सी ए. ठीक आहे, आता या कंडिशनवरून इथे बघा, या कंडिशनवरून मी ए नी ह्याला मल्टिप्लाय केलं तर हे अशा पद्धतीने भेटेल. आर डॉट बी मला काय भेटणार आहे एम इंटू ए बी सी, किंवा बी सी आहे ना, इथे सी ए बी भेटेल मला. त्याच्यानंतर आर डॉट सी मला काय भेटणार आहे इथे एन इंटू ए बी सी. सो इव्हेंच्युअली हे सगळे ए बी सीच आहे. आता मी हे सगळे ॲड केले तर काय होणार आहे, ॲड करून हे 0 ला इक्वेट करू शकतो. म्हणजे काय रिसबस्टिट्यूट करूया याच्यामध्ये, काय होईल एल इंटू ए बी सी, ओके, बरोबर आहे ना, बी सी आहे, बरोबर आहे, एम इंटू हे पण होणार आहे ए बी सी आणि हे पण होणार आहे एन इंटू ए बी सी. ठीक आहे, =0. आता ह्याच्यातून मी हे कॉमन जर घेतलं तर मी ए बी सी मी 0 ला इक्वेट करूच शकत नाही, कारण मला ए बी सीची व्हॅल्यू त्याने 2 दिली, जी की 0 ला इक्वल नाही आहे. म्हणजे इव्हेंच्युअली काय झालं की एल प्लस एम प्लस एन हे 0 ला इक्वेट होऊ शकतं. ठीक आहे, सो तुम्हाला एल प्लस एम प्लस एनचीच व्हॅल्यू विचारली होती मे बी, बघूया. ओके, सो हे आन्सर 0 होतं. आता मार्क 0 नसावेत, आन्सर 0 आलेला असावं, बस, बाकी काय नाही. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय दिलं आहे, ए बी सी आर, इथे 3 वेक्टर्स हॅव्हिंग मॅग्नेट्यूड 1 1 1 रिस्पेक्ट दिस. आता पुन्हा एक लक्षात घ्या की ॲक्युरेट अँगल वगैरे विचारलं. 73rd क्वेश्चन सोडवायला तुम्हाला काय कठीण नाही आहे, थोडंसं सांगतो. ओके, इथे थोडंसं इथे एक्सप्लेन करतो. 73rd क्वेश्चन. ठीक आहे, 73rd क्वेश्चनला काय काय दिले बघूया. ए दिला आहे आपल्याला 1, बी पण दिला आहे 1 आणि सी पण दिला आहे आपल्याला, मॅग्नेट ऑफ सी पण दिलं आहे 2 दिला आहे. आता हे दिलं आहे ना ए क्रॉस सी प्लस बी =0. ठीक आहे, सोडवायला सुरुवात करूया. ए डॉट सी हा ए, ओके, मायनस ए डॉट ए टू सी प्लस बी तसाच ठेवूया. ठीक आहे, आता ह्याला आपण लिहूया 2 cos ऑफ थीटा ए मायनस सी प्लस बी =0. म्हणजेच काय आहे सी मायनस 2 cos ऑफ थीटा ए याचा होल स्क्वेअर, ठीक आहे, =b². ओके, स्क्वेअरिंग करून घेतलं. आता ह्याच्यावरून काय होणार आहे की c² प्लस 4 cos² थीटा a² मायनस 4 cos ऑफ थीटा c डॉट ए दिस. आता हे जर सोडवलं तर तुम्हाला बघा इथे सोडवलं, हे व्हॅल्यूज टाकले तर काय होणार आहे बघा, 4 + 4 cos² थीटा मायनस 4 cos ऑफ थीटा डॉट 2 cos ऑफ थीटा =1. म्हणजेच काय झालं 4 cos² थीटा हे सगळं तिकडे घेऊन जाऊया, 3 झालं. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला थीटा किती भेटणार आहे π/6. ओके, 30. आन्सर 30 होतं, 30 डिग्री. पण ते आता इंटिजरमध्ये तुम्ही 30 लिहिलं असेल तरी चालणार आहे, काय फरक नाही पडत. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत जर समजलं असेल तरी भरपूर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. कठीण तर नव्हतं सोडा, पण ठीक आहे, चेंज म्हणून काही हरकत नाही. 74 बघूया. A = B = if C is a vector such that this and this is given this and. ओके, मला वाटतं ह्या टाईपचा क्वेश्चन झालेला आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ना ही कंडिशन दिली म्हटल्यावर तुम्हाला A क्रॉस B तर फाइंड करून घ्यायला लागेल. ठीक आहे, A क्रॉस B तर फाइंड करून घ्या. A क्रॉस B फाइंड करताना तुम्हाला काय भेटेल ते आन्सर बघा. आता इथे पुन्हा लिहून घेऊया, इथे कुठेतरी 2 1 -2 1 1
0. ठीक आहे, त्याच्यावरून काय येईल आपलं 2y मायनस 2j प्लस के. ठीक आहे, ही टेक्निक वापरली तर तुमचे आन्सर लवकर येते. ठीक आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. सो हे झालं. आता मी काय करतो की जे दिलेलं आहे मला टोटल हे मॉडवालं त्याच्यात टाकून देतो याला, ते मला जास्त बेनिफिशियल पडेल. सो ए क्रॉस बी बाजूला काढलं, हा बी तसाच झाला साइन ऑफ 30 डिग्री, थिटा मला 30 डिग्री दिला आणि एन कॅप तर निघून जाईल याच्यामध्ये, व्हॅनिश होईल. ठीक आहे, सो याचा आन्सर काय आला इव्हेंच्युअली 2 स्क्वेअर प्लस ऑफ मायनस 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर आणि हे काय येणार आहे सी डॉट 1/2 इज इक्वल टू 3/2. ओके, हे काय येणार इज इक्वल टू 3/2 सी. ठीक आहे, सो हे डिरेक्टली तुम्ही लिहिलं तरी फरक पडत नाही सोडा, ह्याची व्हॅल्यू ही झाली. ओके, हे बी लिहिलं का चुकून मी? ओके सॉरी, दॅट शुड बी सी. ओके, दॅट शुड बी हिअर सी. सो हा सी इथेच राहिला अँड दिस विल बी 3/2. आता हे बघितल्यानंतर मला वाटतं इथे काही कठीण नाही आहे. तुम्हाला ही फक्त एक कंडिशन आहे ना, ही एक्सप्लोअर करायची आहे. ह्याचा होल स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे हे काय झालं 8. ह्याच्यात व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला, ह्याची व्हॅल्यू भेटली की तुम्ही इकडे सबस्टिट्यूट करा, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, सो हे मला वाटतं सगळ्यांनाच जमलं असेल, याच्यात काही कठीण नव्हतं. ठीक आहे, 75th बघूया काय दिलं आहे. ABC आर 3 वेक्टर्स सच दॅट ABC इज इक्वल टू 4, STPचा 4 आहे आणि हे सॉल्व्ह करायला सांगितलं. आता मला वाटतं हे सॉल्व्ह करून कंटाळलं असेल तुम्ही. ह्याचा आन्सर येऊन काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे, ABC इंटू ABC हे असं येणार आहे तुम्हाला. BCA असं काहीतरी येईल, म्हणजेच ते ABC इंटू ABC झालं पुन्हा, म्हणजेच तो झाला ABCचा स्क्वेअर म्हणजेच 4 स्क्वेअर म्हणजे 16. ठीक, सो 16 विल बी युअर आन्सर. ओके, आणि ह्याचा आन्सर तुम्हाला काय येणार आहे ते पण सांगून ठेवतो. हे फायनल आन्सर ह्या क्वेश्चनचं हे जे आपण सोडवणार आहे त्याचा आन्सर तुम्हाला सांगतो 3/2 येणार आहे. ओके, सो आन्सर विल बी 3/2. इंटिजर होतं त्याच्यामुळे ऑप्शन अवेलेबल नव्हते म्हणून सांगतो. ठीक आहे, सो दिस कम्प्लीट्स अवर पेपर डिस्कशन. चला, तो व्यवस्थित सोडवला असेल अशी माझी अपेक्षा आहे. मार्क बघूया किती भेटतात. डाऊट अजून काही असेल तर विचारा, पण मोस्टली सगळेच क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. चलो भेटूया आपण उद्यापासून नवीन टॉपिक 3D. आता वेक्टर्सला थोडंसं आपल्याला माइंडमध्ये ठेवूनच 3D कडे वळायचं आहे. सो प्रॉपर जरासं रिव्हिजन करायला जमलं तर करून घ्या आजच्या रात्री, आणि मग सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून आपण 3D ला सुरुवात करणार. चलो, टिल दॅन टेक केअर, बाय.